माधुरी जेव्हापासून ऑफिसात आली, तिच्याबरोबर मी काम केलं, तेव्हापासूनच मला त्यांचा स्वभाव आवडायला लागला. त्यांची कष्टाळू वृत्ती, त्यांच्या स्वभावातला गोडवा यामुळे मी खूप इम्प्रेस झालो. आणि त्यात माधुरीचं आणि माझ्या मुलाचं छान जमून गेल्यावर ना, मला त्यांच्याविषयी एक वेगळीच ओढ वाटायला लागली. असं वाटायला लागलं की माधुरी जर माझ्या कुटुंबात आली तर माझं कुटुंब पूर्ण होईल. शमिका, कदाचित आम्ही दोघंही एकाच वळणावर उभे आहोत. आम्ही दोघांनी सारखाच प्रवास केलाय, त्यामुळेच कदाचित एकमेकांना लागलेल्या ठेचांची पुरेपूर जाणीव आहे आम्हाला. शमिका, मी तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना एवढंच सांगू इच्छितो की माधुरीला मी कुठल्याही दुःखाची झळ कधीही पोचू देणार नाही. थँक्यू सर. खरंच तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं मला. आता मी खात्रीने सांगू शकते की पुन्हा एकदा आनंद, समाधान माधुरीच्या आयुष्याच्या वळणावर नक्कीच उभे आहेत. मी आता तिच्याशी बोलून घेईन आणि हे जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करीन की तिच्या मनात काय. थँक्स शमिका. शमिका, माझ्यासाठी आणखीन एक काम कराल प्लीज? बोला ना. माझी आणि माधुरीची प्रत्यक्ष भेट घडवून आणा. काय झालं, त्या दिवशी त्या ऑफिसमधून निघून गेला आणि मला कळलंच नाही की त्यांच्या मनात काय आहे. प्लीज. ओके. थँक्स. बाय. बाय. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सर काल ओरडले ना? हा, पण आज मी सगळे डायलॉग पाठ करून आली आहे. हो, बोलू दाखवू? रोमिओ, माझं प्रेम म्हणजे रोमिओ, माझं प्रेम म्हणजे सगळं आयुष्य तुझ्यामुळे खूप बरं. हा रोमिओ, माझं प्रेम म्हणजे सगळं आयुष्य खूप बरं, म्हणजे अगदी सगळं बरं. अरे अरे हिला प्लीज थांबव रे, नाही तर आता कानातून रक्त येईल माझ्या. Hello everybody. हे हाय रिया, तू इथे कशी काय? हाय रिया. रिया, Sorry babes. Better luck next time, okay? Because Juliet is back. मीच रियाला इथे बोलवलं. कॉलेजच्या व्हिजिटर रजिस्टर मध्ये तिचा नंबर मिळाला. आता आपल्या नाटकातल्या ज्युलियटची भूमिका रिया करणार आहे. आपल्या कॉलेजला नाटकाला प्राइज मिळण्यासाठी काही रूल्स मी थोड्या वेळाकरता अवॉइड केले. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. Hip hip hooray! सर थँक्यू सो मच. तुम्हाला कल्पनाही नसेल रिया आल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स किती वाढलाय. सर मी प्रॉमिस करतो तुम्हाला यावर्षी नक्की आपल्या नाटकाला आणि आपल्या कॉलेजला फर्स्ट प्राइज मिळवून देणार. विश यू गुड लक. थँक्यू सर. थँक्यू सर.
अरे असं काय बघतोस माझ्याकडे? हा? चलो, शो मस्ट गो ऑन. या, कम ऑन. येस, आता आपणच जिंकणार. लेट्स रॉक. लेट्स रॉक यार, कम ऑन. अच्छा अजय, हे पेपर सगळे व्यवस्थितपणे चेक करून घे. याच्यात काय शिल्लक राहायला नको. डॅड मी ते सगळं चेक केलंय हो. डॅड मला एक सांगा, तुम्ही तुमचं पॅकिंग केलंय का? म्हणजे बॅग फक्त भरायची शिल्लक आहे, ती संध्याकाळी आल्यावरती भरेन मी. ओके. ठीक आहे. हे मात्र एकदा नजरेत ठेवून. रामू काका, ते जरा बघा कोण आलं. तरी सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थितपणे निरखून ठेवा. येस डॅड. कारण गडबडीमध्ये काही कुठल्या हे काय? अगं माझ्यासाठी आहे. मी नाशिकला चालले. नाशिक? मम्मा काय आहे हे? तू नाशिकला चाललीयस? पण मला तू काही बोलली नाहीस या आधी. प्रिया, मला मनशांती हवी. मनशांती? कसल्या मनशांतीबद्दल बोलतेस मम्मा? तू काय बोलतेस, कळतंय का तुला? हे बघ रिया, एक मिनिट. नाशिकला एक आश्रम आहे, मी तिकडे कायमच राहायला चालले. नाही बघ, ऐक, मी जे काय बोलते ते कदाचित आत्ता नाही कळणार तुम्हाला. रिया, कसं असतं ना, देव प्रत्येक माणसाला स्वतःला पडताळून पाहण्यासाठी एक संधी देतो बघ. देवाने ती आत्ता मला दिली. आय नीड टू अंडरस्टँड माय सेल्फ. हे बघ, मी माझ्या बाजूनी तरी या घरासाठी, माझ्या मुलांसाठी जे चांगलं आहे तेच करण्याचा प्रयत्न केला. बट बघ, माझ्या सगळ्याच मुलांबरोबर खूप छान झालंय. शमी तिच्या संसारात सुखी आहे, आशू जय बरोबर सुखी आहे, आणि रिया, तू इंडिपेंडेंट आहेस, कॉन्फिडेंट आहेस, तू सक्सेसफुल होणारच. क्या बात है सासूबाई, मानना पड़ेगा, मानना पड़ेगा. 100 चूहे खाके बिल्ली चली हज को. पण तुम्हाला एक कळत नाही हो, सगळे तुमच्यासाठी चूहे असतील, पण मी बोका आहे, बोका. नाही मम्मा, मी इथे एकटी राहणार नाहीये. रिया, काय बोलतेस बाळा? तू एकटी नाहीयेस, ही सगळी माणसं तुझ्या बरोबर आहेत. हो, तरी पण हे बघ मम्मा, तू जर गेलीस ना तर मी पण तुझ्यासोबत येणार आहे. रिया, कम ऑन, डोंट बी अनरिझनेबल. मम्मा, तुझ्या करिअरचा प्रश्न आहे बेटा, त्याच्यासाठी तुला इथेच राहायला हवं. आणि तुझ्या वडिलांनी तुझ्या शिक्षणाची सगळी सोय करून दिली. तुझं उत्तम शिक्षण होईल याची तो काळजी घेईल बघ. आणि मी 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 तुमच्याशी राहू शकणार आहे का? मी महिन्यातून एकदा येणार ना इथे तुम्हा सगळ्यांना भेटायला. पण रिया, आता जाऊ दे मला. तिथे जाऊन मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप चांगलं व्हावं यासाठीच देवाकडे प्रार्थना करणार आहे. पण आता मला जाऊ दे. मम्मा, मम्मा, विभा, अगं देवळात जाऊन आल्यावर खूप बरं वाटलं बाई.
आता आषाढी एकादशी जवळ आली आहे ना, विठ्ठल रखुमाईला असं सजवलं होतं म्हणून सांगू. हो, काय विचारू नकोस. छान आरास केली होती. पण माधुरीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. काय झालं हिला कुणास ठाऊक. विभा विचार बाई तिला काय झालंय तिचं ते. चल. माधुरी, बाळा काय होतंय? बरं वाटत नाहीये का? काही नाही ग, जरा थकले होते. थोडा वेळ आराम केला की बरं वाटेल. बर. काही काम आहे का तुझं? नाही ग, काम कसलं? नाही, मी थोडा वेळ पडले असते. अगं हो, तुझे सर येऊन गेले मगाशी. काहीतरी सीडी हवी होती किंवा असं काहीतरी म्हणत होते. खरंच काही काही माणसं किती उमदी असतात ना. म्हणजे त्यांना बघून असं प्रसन्न वाटतं. त्यांच्या आयुष्यात कितीही उन्हाळे पावसाळे आले असतील तरी सुद्धा काहीतरी त्यांच्यामध्ये आहे की ज्याच्यामुळे प्रसन्नच राहतात. आनंदी राहण्याची गुरुकिल्ली सापडले जणू काय त्यांना. आणि ही किती चांगली गोष्ट आहे माधुरी की ते तुझे सर आहेत, तुला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. अशा माणसं बरोबर राहिले ना, म्हणजे आपण सुद्धा अगदी सकारात्मक वगैरे विचार करायला लागतो. जाऊ दे, मी बोलत काय बसले. दमलीस ना, जाऊन झोप जरा. स्वयंपाक झाला की उठवते, मग गरम गरम जेवून घ्या. आज घरी येस. काय आहे? माझा राजीनामा आहे. का आणि कशासाठी? शमिका, जे काही झालं त्यानंतर मी नाही करू शकणार तिथे काम. नाही जमणार मला. जे काय झालं म्हणजे काय झालंय माधुरी? तुला सांगितलं ना, त्यांनी मला सांगितलं की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, हेच ना? अगं मग काय वाईट आहे यात माधुरी? एका माणसाचं, म्हणजे एका चांगल्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे, ही चांगलीच गोष्ट आहे ना. त्यांना तुझ्याविषयी आपुलकी वाटते, तुझ्याशी लग्न करायचं, यात वाईट काय आहे? शमिका प्लीज, अगं तू असा विचारही कसा करू शकतेस? शमिका, माझ्या जागेवर येऊन विचार कर. मी आणि विपुलने लव्ह मॅरेज केलं होतं आणि त्याच्यासाठी मी घरच्यांचा विरोध सहन केला होता. आज तो या जगात नाहीये म्हणून मी दुसऱ्या कोणाचा विचार करू? नाही शमिका, हे शक्य नाहीये. मला दुसऱ्या कोणाविषयी फिलिंग्स येणार नाहीत शमिका. तू माझ्या जागेवर येऊन विचार कर ना. मला माहितीये सर खूप चांगले आहेत. एक बॉस म्हणून, एक माणूस म्हणून, एक वडील म्हणून, पण त्याचा अर्थ असा नाहीये. बरं माझं सोड, मी असा विचार करते, हे जर आई बाबांना कळलं तर काय वाटेल त्यांना? अगं आजी, अभि काय विचार करतील ते? नाही शमिका, नाही, हे चूक आहे. आणि उद्या स्वरा मोठी झाल्यावर मला प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तर देऊ मी? स्वरा हेच विचारेल की आई, आनंदी राहायचा एक सुंदर मार्ग तुझ्या समोर आला होता, तू का नाही स्वीकारलास? मग काय सांगशील तिला?
काय उत्तर देशील तू? मी तिला एकच उत्तर देईन, प्रत्येक वेळी आपला आनंदच बघून चालत नाही. माधुरी, तू आत्ता खरं बोललीयस. स्वतःचा आनंद म्हणजे कुठेतरी सरांच्या सहवासात तुझाही आनंदच आहे. मनात नकळत दाबून टाकलेली गोष्ट कशी अचानक ओठांवर आली आहे. इतकी नकळत की तुलाही कळली नाही, पण मला कळली आहे. आणि हातात आलेली ही महत्वाची गोष्ट मी निसटू नाही देणार. आणि अजून एक गोष्ट, आता तुझी आणि सरांची भेट मी नक्की घडवून आणणार. कारण कुठेतरी तुम्हाला दोघांना माहिती की तुम्ही एकमेकांसोबत नक्की सुखी राहणार. फक्त घरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील या विचाराने तू तुझ्या मनाला थांबवतेस माधुरी. हे मला कळलंय. आणि आता मी मागे नाही फिरणार. हसायचा, नटायचा, मुक्त जगण्याचा, जीव लावण्याचा तुलाही हक्क आहे. आणि तुझा हक्क मी तुला नक्की मिळवून देईन. बघ तू. काय करायचं? रोजो करायची का? हल्ली काय करतो माझ्या सोनिया? काय ग, छकुली झोपते की नाही? ए सोनिया, काय खेळत बसायचंय होय आजी बरोबर? सांगा पंजीव्याने सांगा. आम्हाला जोजो नाही आली, आम्हाला फिरायला जायचंय. सारखं सारखं फिरायला आवडतं आम्हाला. शमिका, इतक्या बरोबर वेळेला चहा आणलास ना, फार गरज होती चहाची. म्हणजे काय ना, हिला झोपवताना मला झोप यायला लागली. घ्या ना. तुला प्यायचं चहा? हाय शमिका, इतका मस्त झाला ना चहा. आई आई माझी ना मैत्रीण येते US वरून, तर तिला भेटीन म्हणत होते. खूप वर्षांनी येते ना, मी जाऊ का तिला भेटायला? अगं विचारायचं काय, जा ना खुशाल. का तिलाच इथे बोलवतेस? हो, मी तिला खरं तर म्हटलं होतं की आपल्या घरी ये भेटायला सगळ्यांना, पण तिचं काय म्हणणं पडलं की खूप दिवसांनी आल्या ना इथे, महत्वाची सगळी कामं उरकून घेईन आणि मग सगळ्या नातेवाईकांना भेटायला आले की मग येईन आपल्या घरी भेटायला. बर, काहीच हरकत नाही. हो. माधुरी, तू येतेस का? तू ये ना, स्वराला पण घेऊन जाऊ आपण. खूप दिवसांनी तिलाही फिरायला मिळतंय म्हटल्यावर ती खुश होईल बापडी. नाही का? नाही, नको शमिका. अगं मी तिथे येऊन काय करणार आहे? नको. अगं ती तुला खूप चांगलं ओळखते. मी सांगितलं ना तिला तुझ्याबद्दल. सोना, भूल जायचं मामी बरोबर आणि आई बरोबर. जा तू बोल. आणि स्वरालाही भेटायचंय तिला. चल ना. नको ना शमिका, प्लीज. जा ना माधुरी. अगं काय असं आडेवेडे घेतेस? तुलाही बरं वाटेल. खरंच जा. गो माधुरी, जा गो. बरं ठीक आहे, मी चेंज करून येते. ओके. फिरायला जाणारे, फिरायला जाणारे